पिकू नको म्हणलं तरी पिकवलं. तो त्यातला रुपया म्हणून आम्हाला दिला नाही. तो काढून नेऊन खाल्लं, आळ करून शिना बसला, पण त्याचा रुपया आम्हाला दिला नाही. कायदेशीर आमचं चालतंय. तू काय करतोय तेवढं आता बघायचं. जेवढं तू आमच्या नरड्याला आणलं ना तेवढं तुझ्या नरड्याला आम्हाला आणायचं नाही. त्यांनी रेल केलं प्लॅनिंग करून शिना. प्लॅनिंग काय आहे की हिरान दुसरं कोणी घेऊन ये म्हणून त्यांनी गिराईक बुजवलं. बरं गिरायक पण बुजवू द्या. जर त्यांना घ्यायचंच असतं, खरंच घ्यायचं आहे, त्यांनी एवढा कुटाणाच केला नसता. बरं कुठं ना का खरं ना. तुम्ही सांगा आताच्या काळात काय स्वस्त आहे ना? काय कुठं तरी गेलं काय स्वस्त आहे का आता? काय नाही. अहो एक गुंठा जरी आता घ्यायचं म्हणलं तर त्याची किंमत किती आहे? आमचं राहून द्या. आता काय ती बाजार, आता काय त्याचा काय म्हणते ती बोला तुम्ही, बाजार भाव काय असेल ती? बाजार भाव आज प्रत्येक गावात जमिनीचा रेट वेगळा आहे. आज आमच्यात चालू आहे 21 लाखांनी एकर, माळरान चालू आहे 21 एकर, आणि असं बागायत चालू आहे पाक 30 पर्यंत जात. मग त्या माणसाला आपण त्यानं जी किंमत ठरवली त्यात दिलत, आणि आता त्या माणसानं ती किंमत कॅन्सल केली. कॅन्सल कशी केली? जे किंमत ठरवली, 1 तारखेला किंमत ठरवली, 7 तारखेला पेपर आउट केलं, 8 तारखेला आम्हाला नोटीस पाठवली, आम्हाला 14 तारखेला पोचली, गिरायक सगळी बुजवली. का तर त्या वेळेस आमची बैठक होत होती, ती कबूल झालाय. तुमची बैठक होत होती, मला रान घ्यायचं आहे, माझी इच्छा आहे म्हणून मी असं केलं. ती काय भेटलं नाही, फक्त त्याला काय भेटलं, जे काय गिरायक घेणार होतं, व्यवहार होणार होता, ती व्यवहार त्या 8 दिवसात त्याला होऊ द्यायचा नव्हता, म्हणून त्यानं ही सगळं काय असेल आम्हाला काय म्हणतोय, आता तुमच्या रानाला गिरायक नाही कसं ऐकताय बघतो. अरे बाजारात फुकाट दिन एखाद्याला, पण तुझी जिरवायची म्हणलं ना पुरती जिरवणार आणि जिरणार बी तुझी. हे पण तुला सांगतो. ज्या वेळेस तिथं आम्ही तर आता तुला आडवं टाकलंच पूर्ण रानात, आमच्या एज नाही म्हणून सांगितले मागं तू कुठं खात असला तर आम्ही काही बघायला नाही. पण तू जर खरा आहे बापा जण इज्जतवान अवलाद असेल तर तू आमच्या रानात पाय ठेवणार नाही, आणि तू 17 जणांची अवलाद असतील तर आमच्या रानात पाय ठेवणार. आणि तिथं आम्ही त्यांना त्रास दिला. त्रास कुणी कुणाला दिला? ज्या वेळेस माणूस आवाज उचलतं, बोलतं, कळतं की बाबा ही काय तर गंडवा गंडवी चालू केली आहे ना, फसवा फसवी चालू केली, तेव्हाच माणूस बोलतं ना. ही काय सगळं माहित नव्हतं आमच्या वहिनीला, म्हणजे माझ्या नंदला, ह्यांच्यापेक्षा मोठे येत्या. ज्यावेळेस वहिनी आल्या त्यावेळेस वहिनीला कळलं. वहिनी म्हणले काय प्रकार आहे, काय झालंय, काय नाही, काय सांग नाही, बोल नाही. मग ज्यावेळेस ह्यांनी सकाळी वहिनीला सांगितलं की बाबा हे असं नवं असंच झालंय, तेव्हा वहिनी आमच्या स्पष्ट म्हणल्या नावं उतार्यावर आपल्या चौघाच्या येते, आपण चौघ त्या रानाचं मालक आहे, मग त्याचा काय संबंध नाही, कायद्यानं आपलं चालतंय. मग आता कसं आहे बरं का, आमच्या नावाची तू काढली तर काढली, तिची पण काढली, ती सकाळी नोटीस ती तिनं नेलं. आता ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर आता ती वहिनी काय तिच्या करतेल्या? पद्धतीनं तिची ती बघल. कारण तिची तिला बी देवानं प्रत्येक जन्माला आलं, मी प्रत्येकाला डोकं दिलं, बिगर डोक्याचा कोण नाही. ज्यावेळेस वहिनीला सगळं कळलं तेव्हा वहिनीच खरं म्हणजे त्यांना लय राग आला की आपलं असून शुना हे ना एवढं कसं काय एवढं कांड केला, एवढा कुटाणा केला, काय मिळलं त्याला एवढा कुटाणा करून शिना. तर मग ह्यांनी सांगितलं ताई असं केलंय, मग ह्याला काय करायचं काय नाही, एकच पर्याय आहे म्हणल्या वहिनी, तू ग बसू नको, तुझ्या मागं आम्ही आहे सगळीजण, तू ग बसू नको. आता कसं असतंय, ग बस तू का कुठं तर माणूस की ना ग बसू, तो कुणाच तर ऐकत तू असू द्या म्हणत होती, ग बसत होतो. पण आता काय झालं माहिती, डोक्यावरनं पाणी गेलं. ग बसून तू आम्हाला पाक गाळ 5 लाख गाळात बसवलं. जी गिरायक येणार होती ती तुझ्या नोटीसमुळं बुजायला लागला, असं तुझा ग्रह होतंय. पण भाद्रा त्याचा काय उपयोगच नाही तुझ्या नोटीसचा. नाही गिरायक येतंय, पण आम्हीच अजून ती थांबवलंय जरा. हे जे काय होतंय आम्हाला बघायचं होतं. आणि आता एक ह्यातला मेन पॉईंट तुम्हाला सांगायचा राहिला. रात्री आमच्या भावानं आमच्या संग तुम्ही केलं. का तुम्ही केलं तर त्याला आम्ही म्हणलं होतं 15-20 दिवसात रान विकणार आहे. मग ती कधी आमच्या संघ नसतो, कधी काय नाही. तुम्हाला काल बी म्हणलं होतं त्याला आणता येत नाही, काय नाही, ते कुठल्या कशात नसतो. जे आम्ही करल त्यात त्याचं सहमत असतं, पण आपण कुणाला कधी आज तागायत गंडवलं नाही. आज बहीण आली, बहिणीला रेकॉर्डिंग त्याचं ऐकवलं, शेतात त्यानं काय काय केलं ती व्हिडिओ दाखवलं. मग बहीण म्हणली मी माझ्या पद्धतीनं गुन्हा त्याच्यावर दाखल करणार आहे. जशी बहीण करणार आहे तसं थोरल्या भावाला बी रात्री सांगितले, तुझं बी नोटीस काढले, तू तुझ्या पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल कर. तसं माझं बी नोटीस काढलं, मी माझ्या पद्धतीनं चालू आहे. तसं आता धाकल्या भावाला बी सांगितलं तू तुझ्या पद्धतीने कर. आज चौघाव 4 नोटीस काढले ती म्हणल्यावर चौघाचं एकावरच केस चालणार आहे, आणि ती बी 4 ठिकाणी चालणार आहे. एका ठिकाणाला नाही 4 ठिकाणाला. जेवढा तू आम्हाला त्रास दिलाय ना, तू आम्हाला काय जेवढं अडचणीत आणायचा प्रयत्न करतोय ना, आता आम्ही चौघ तुला अडचणीत आणणार आहे. बहिणीचा ह्यात विषय नाही. बहीण हाय ते आमची आम्ही बघू ना, आमचं क्षेत्र आहे, आमच्या बहिणीच त्या
उतार्यावर नोंद आहे, बाप वारल्यानंतर सगळी वारस येते ती. मग ते आम्ही चौघ भावाने आम्ही बघितलं असतं ना, ठरवलं असतं काय करायचं ते. त्या बिचारीला तुझं नोटीस काढायचं काहीच कुत्र्या गरज नव्हतं. तू काढलंय नोटीस तर आता ते बी कायदेशीर कारवाई तुझ्यावर करणार आहे, थोरला भाऊ बी करणार आहे. सगळी मिळून आता आम्ही ते विशेष सोडला हो. आता ते रान इकायचा विशेष सोडला. रान तर आता इकायचं कॅन्सलच केलं, पण आता हा दोन ह्याच्या मागं लागणार आहे. अरे आमच्या बाप दादा आम्हाला काहीतरी इथं करून ठेवलंय. तुझ्यासारखं हरामचं कोणाचं घेत नाही, फुकाट लुबाडून, आणि तीच व्यवस्थित करून चांगल्या किमतीत विकत नाही आणि त्याच्यावर डांगडिंग करत नाही. बाप दादानं आम्हाला ठेवलंय, आम्ही तीच हाय ती ठेवतोय ना आमच्या लेकरांना बी तीच देणार. आणि त्याच्या संग जर जेवढी आमच्याला घेतली का नाही, जेवढ्या रकमेला आमची घेतली तेवढ्या रकमेला रोख आता देतो, दे माघारी. त्याच्यावर ती बोल फुकटवर तू टाकावं, लोक लोणी काढते, तू पाण्यावर काढाय बसलाय. पण एक दिवशी असं होतं, त्या पाण्यावर लोणी नाही येत, तुझ्या टाळवरलं लोणी लोक काढणार आहे आणि खाणार आहे. ते एवढा तू कर्ज बाजारी आहे. अहो काल गावात काय गेलो आम्ही, तिथं जरा इकडे तिकडे काय गेलो तर त्याचा हाल चालू झाली. इकडे तिकडे फोन करायला चालू झालं, ह्याला फोन कर त्याला फोन कर. म्हणजे मन स्थिर राही ना, मन लागलं पळायला. मग करायच्या आधी विचार करायचा असतो माणसानं, कुणीही असू दे विचार करायचा असतं काय. अहो त्यानं तुम्हाला सांगता सांगता राहिलं, जसं तेच गाव आहे तसं ते आमचं बी गाव आहे. त्या गावात भलं आमची आजीची जमीन असू द्या, पण आम्ही जाणं येणं राहणं नसू द्या. अहो त्याचं गाव आहे तसं आमचं बी ती गावच आहे. आणि सगळीच माणसं त्याच्या गावातली त्याचीच बाजू धरून बोलतील, असं बी काही नाही. खरा एक तर असेलच ना, कोण तर म्हणे की बाबा त्याचं चुकतंय, तुमचं बरोबर आहे. एक तर आता बरेच ताईंनी दादानी कमेंट करून सांगितलं, त्या गावच्या पोलीस पाटला या कानावर घाला, सरपंचाच्या कानावर घाला. पोलीस पाटील आमच्यातलंच आहे, कोळ्याचंच आहे हो. पाहुणच आहे आमचं पोलीस पाटील, जे तुम्ही म्हणताय का नाही ते पाहुणच आहेत. पण आता चालू आहेत का नाही काय माहिती नाही. आता चालू नाही, आता बदलले. सरपंच वेगळा आहे, पोलीस पाटील वेगळा आहे. त्यांच्या कानावर पण घातलंय आपण, ते नाही असं नाही. त्या सगळं म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्या. बघायचं आपल्याला कोण दखल घेतय कोण नाही, म्हणून आम्ही वेळेची वाट बघत थांबलो होतो. पण कोणी दखल घेतली नाही ना, का घेना. अहो जे जन्माला आलाय त्याला हातपाय येतं म्हणल्यावर हातपाय हलवूनच कष्ट करूनच जगावं लागणार आहे, पोट भरावं लागणार आहे. फुकाटचं तर कोण आणून देत नाही. आजी हा हरामचं आपलं घ्यायला लागलाय म्हणल्यावर आपण ह्याला पचू देईल का? आणि हा आपला आहे, बापदाद्यांचा आहे, पूर्वजांची इस्टेट आहे. आपण तर कुठं खरेदी केली आहे? अहो पण तुम्ही वारस आहे का नाही, तुमचं नाव तुमच्या वडिलाच्या माघारी तुमची नावं लागली ती का नाही ती बाप दादाची आहे म्हणून सांगितली, मग ती आता आमचीच झाली ना. नाही. आणि त्याला हे हरामखोर जर फुकाट फुकाट आमच्या म्हणजे मामाला म्हणत होता, सयक अंगठा करा, फुकाट फुकाट न रुपये देता न काय देता अंगठा करा. मग ज्यावेळेस मामाने अंगठा केला असता त्यावेळेस मग आपूट 3 एकर जमीन ह्याची होत होती. जी निम्मा भाग आहे 1.5 एकर जी त्याने घेतलेला आहे आणि 1.5 एकर जे आमचं आहे ती पूर्णपणे त्याचं होत होतं. म्हणजे कसं झालं माहितीये का, एका दगडात 2 आंब पडत होतं, होय का नाही? असंच की. अहो त्यावेळेस कसं होत होतं, नुसतं एखाद्यानं अंगठा केला तर त्याच्यावरती चालत होतं. जुना काळ वेगळा होता हो. त्यावेळेस अधिकार कोणाला होतं हे तुम्हाला माहित आहे, मी सांगायची गरज नाही. खरेदी व्यवहार हे अगोदर तलाठी मार्फत होत होतं. त्याला आता ती ते नियम तू बदलला, काय- ती एक लय मला बरं एक झालं, म्हणायचं नाहीतर कोणी बी असे जाऊन कोणाच्या बी रानं लुबडून घेतली असती. याला काय करायचं ते करू द्या. ह्यानं एवढा त्रास दिला आणि दुसऱ्याला सांगतोय की आम्हाला ही त्रास दिला. आम्ही कशाचा अजून त्रास दिला नाही, अजून दिला पण नाही, गप आहे, सुरुवात अजून होणार पण आहे. गप आहे. आम्ही त्रास कुठंच दिला नाही. पण आता हिथून पुढे जे काय होणार आहे ती तुझ्या चुकीमुळे होणार आहे, आमच्या चुकीमुळे नाही. तो जी नोटीस काढलाय ती आमच्यापाशी आहे. तू आमच्या रानात गहू केलाय, अजून पण त्या रानात गहू आहे. जरी तो ती रोटरला तरी त्याचा व्हिडिओ आमच्यापाशी आहे. तुझं ते मका केलेला व्हिडिओ आमच्यापाशी आहे, तो भुईमुग केलेला व्हिडिओ आमच्यापाशी. जे तू काय काय केलंय त्याचा आजपर्यंत तो आम्हाला त्याचा मोबदला दिला नाही. पिकू नको म्हणलं तरी पिकवलं. तो त्यातला रुपया म्हणून आम्हाला दिला नाही, तो काढून नेऊन खाल्लं, आळ करून शिना बसला, पण त्याचा रुपया आम्हाला दिला नाही. कायदेशीर आमचं चालतंय. तू काय करतोय तेवढं आता बघायचं. जेवढं तू आमच्या नरड्याला आणलं ना तेवढं तुझ्या नरड्याला आम्हाला आणायचं.